नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. घरातील प्रत्येक खोलीचा आपल्या जीवनावर वेगळा परिणाम होतो, पण त्यात बेडरूम ही खूप विशिष्ट असते आणि महत्त्वाची असते. कारण त्या खोलीत आपण विश्रांती करतो, तिथे आपल्याला शांतता मिळते आणि ज्या खोलीत प्रेम आणि आरोग्य देखील मिळते. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक खोली ही आपल्या जीवनावर, नात्यावर परिणाम घडवत असते. नवरा बायकोतील नातं प्रेम आणि आदर आणि विश्वासाने भरलेलं असतं. यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पती पत्नीसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा सर्वात शुभ मानली जाते, त्यामुळे तुमचे बेडरूम दक्षिण पश्चिम दिशेला ठेवा. यामुळे नात्यात प्रेम आणि एकमेकांविषयी आदर वाढेल. नवरा बायको असाल तर एकाच बेडवर झोपा, यामुळे तुमच्यात मतभेद होणार नाहीत. एकाच बेडवर झोपल्यास एकात्मता वाढेल. काही वेळा बेडरूममधील आरसा हा बेडच्या समोर असतो. बेडच्या अगदी समोर आरसा कपाट असेल तर नात्यात तणाव निर्माण होतो. जर तुमचं कपाट बेडच्या समोर असेल तर कपाटाला पडदा लावा, परंतु तुमचे प्रतिबिंब आरशात दिसू देऊ नका. यामुळे नात्यामध्ये तणाव निर्माण होतो. बेडरूममध्ये शांतता टिकवणारे रंग लावा. जास्त गडद रंग जसे की काळा, निळा असे रंग टाळा. यामुळे नात्यामध्ये परिणाम होतो, वादविवाद होतात. तुमच्या रूममध्ये फिकट गुलाबी, हलका पिवळा तसेच क्रीम कलर लावा. हे कलर प्रेम आणि शांतता वाढवतात. बेडरूममध्ये तुमचे आनंदी फोटो लावा. तसेच तुटलेले, दुःखी असलेले फोटो कधीही लावू नका. यामुळे देखील नात्यामध्ये वादविवाद होतात. सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे झोपण्याची योग्य दिशा. झोपताना डोकं हे दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे करा. उत्तरेकडे डोकं ठेवल्यास नकारात्मक विचार मनात येतात आणि वाईट स्वप्न पडतात. त्यामुळे झोप देखील व्यवस्थित होत नाही. त्यामुळे तुमची खोली स्वच्छ ठेवा आणि प्रकाशमान ठेवा. सकाळी खिडकी उघडी ठेवा, यामुळे सूर्यप्रकाश आत येईल. बेडरूममध्ये काही लोक देवघर ठेवतात, परंतु बेडरूममध्ये कोणत्याच देवाचे फोटो लावू नयेत. तुमच्या नात्यात प्रेम वाढवण्यासाठी घरासमोर तुळस लावा, मोरपंख ठेवा. तसेच बेडरूममध्ये क्रिस्टल बॉल ठेवा. या छोट्या छोट्या उपायांमुळेच घरामध्ये शांतता तयार होते आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुम्हाला असणाऱ्या ज्या सवयी आहेत त्या आत्ताच बदला. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.